नमस्कार, मी मंगेश म्हात्रे बहुजन शक्ती न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो। क्विज संपलेला आहे, खेळ सुरू झालेला आहे। स्थान प्रतीक्षा नगर वार्ड क्रमांक 173 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। महायुतीमध्ये ही जागा पूजा रामदास कांबळे यांना मिळालेली आहे। त्यावरून विजय पगारे आणि दत्ता केळुसकर यांनी बंड थोपटलेले आहेत। यांनी दोघांच्याही पत्नींनी अपक्ष उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत। या हट्टीपोई तुमच्या या लॉबिंग पोई पायी माझी आज तुम्ही मला अपक्ष फॉर्म भरायला प्रवृत्त केलं। मी आज पक्ष सोडतो। मी देवेंद्र फडणवीस साहेबांवर प्रेम करतो, मी प्रसाद लाड साहेबांवर प्रेम करतो, पण साहेब माझ्याबरोबर जो अन्याय झाला ना, आशिष शेलार साहेबांनी माझ्यासाठी खूप मदत केली, प्रवीण दरेकरांनी मदत केली, पण या कॅप्टन साहेबांच्या हट्टीपोटी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी केला। कॅप्टन साहेब, माझी जनता, माझा समाज तुम्हाला माफ नाही करणार आणि मतदानामध्ये या प्रत्येक पक्षाला दाखवून देईल की आम्ही कालही होतो, आम्ही आजही आहे। ही मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आम्ही मराठीच आहोत। देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार करतो की साहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय नाही देऊ शकले, अमित चटम साहेब नाही देऊ शकले, आशिष शेलार नाही देऊ शकले, प्रवीण दरेकर नाही देऊ शकले, माझा साहेब हतबल झाला। मी माझ्या साहेबांना एवढंच बोलतो की साहेब, माझ्यासाठी कालही तुम्ही देव होते, आजही आहे आणि मी माझ्या मरेपर्यंत राहणार। मी माझी जनता, माझा समाज हा कॅप्टन तमिल सेल्वमला आणि या मतदार राजांनी माझ्यावर जो प्रेम दाखवलं त्याच्यावर मी नक्की उत्तर देईन। येणाऱ्या काळात मी माझा कोणत्याही पक्षाने मला सांगितलं तरी सुद्धा मी पाठी हटणार नाही। की बोला एवढ्या वर्षाचं चेंज माझं झालं, बोललो मला काहीतरी मिळालं, बोललो आमदाराच्या माध्यमातून आपण एवढी वर्ष कामं केली, लोकांची कामं केली, बोललो मला काहीतरी मिळालं। त्या माणसाला मला सोडायची इच्छा अजिबात नाही। हा प्रतीक्षा नगरसाठी देव माणूस आहे आणि येणाऱ्या ह्या 15 दिवसात त्या माणसाला मला सोडावं लागणार आहे। माझी अजिबात इच्छा नाही आणि माझी इच्छा आहे की ही निवडणूक लढावी आणि सोक्षमोक्ष लावायचा, जे होईल ते शेवटचं होईल। अपक्ष म्हणून शिल्पा दत्ता केळुसकर आणि वैशाली विजय पगार यांनी अर्ज दाखल केला असला तरी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे 2 जानेवारी। या 2 जानेवारीवर काय घडामोडी घडणार आहे याची उत्सुकता संपूर्ण प्रतीक्षा नगरवासियांना लागलेली आहे। अर्ज मागे घेणार की निवडणूक लढवणार हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। न्यूज साठी मंगेश म्हात्रे,